कुठल्या कशामुळे थांबवतात, का काम करत नाहीत, त्यांचे किती दिवसामध्ये त्याला गुंठेवारी दिलेले आहे, त्याचा कुठल्या प्रकारचं बोर्ड नाही महानगरपालिकेमध्ये. अधिकारी सांगणार शिफारस घेऊन या किंवा संबंधित व्यक्तीला घेऊन या, हे मला अत्यंत दुर्दैवी वाटलं. कारण महानगरपालिका ही शासनाची आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. तर अधिकारी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखं का चालत आहेत हे अद्याप मला आणखी समजलेलं नाही. तुम्हाला मालूम म्हणलं होतं काही विषय नाही घेण्याचं, काही मला काही नाही म्हणून त्यांनी अडवणूक केली. त्याचा हेतू काय मला काही समजत नाहीये, पण त्यांचा इंटरेस्ट काय या जागेमध्ये. कारण माझ्या शेजारी त्यांनी नाहीये, त्यांचा प्लॉट नाहीये. संघाचं नाव घेऊन संघाचं राजकारण केलं जातंय. संघ कार्यालयासमोर धोत्रे आणि वर्मा यांच्या दोघांच्या मधून रस्ता जातोय. धोत्रेच्या चतुर्सीमेमध्ये आणि वर्माच्या चतुर्सीमेमध्ये उत्तर आणि दक्षिणेला कुठेही रस्ता नाहीये. समोरचा रोड जो आहे तो दोघांच्या चतुर्सीमेमध्ये रोड दाखवलेला आहे, पण अंतर्गत रस्ता दोघांच्या चतुर्सीमेला नाहीये. आज सदरी जागा ही जी प्लॉट 3699/8 नंबर जो प्लॉट आहे उदय हाऊसिंग सोसायटीचा, तो न्यायप्रविष्ट जागा नाहीये. ह्याला का जाणून बुजून न्यायप्रविष्ट जागेमध्ये ओढलं जातोय आणि महानगरपालिकाला माहिती नाहीये का न्यायप्रविष्ट ही जागा आहे का नाही. मात्र महानगरपालिकाच केस करते ना काय विषय जर असेल तर. आणि 50 फुटाचा रोड सदर 50 बाय, हा प्लॉटची साईज 50/72 आहे. 50 फुटाचा रोड तिथं असू शकतो का फक्त माझाच प्लॉट फक्त दिसतोय ह्यांना रोड, का पाठीमागची इमारती दिसत नाहीयेत का. ह्याचे जाणून बुजून साईट व्हिजिट न करता कुणाच्या दडपशाहीखाली चालू करतंय, ह्याचं आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर मला 8 दिवसात नाही झालं तर महानगरपालिकेच्या नगररचनाला मी कुलूप टाकण्याचं काम करेन आणि उपोषणाला बसेल. हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो.